तर नमस्कार मित्रांनो, काय काय आजच्या या हेल्थ रिलेटेड व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आज ज्या हेल्थ प्रॉब्लेम बद्दल आपण डिस्कस करणार आहोत, हे कॉमनली सगळ्यांच्यातच प्रॉब्लेम आहे. सगळ्यात कॉमनली बघितली जाणारी प्रॉब्लेम आहे, पण बऱ्यापैकी लोक याला नजरअंदाज करतात. होय, मी आज बोलणार आहे आपल्या आतड्यांच्या समस्येबाबत आणि इंटेस्टाईनच्या हेल्थ बाबत. इंटेस्टाईन आपल्या हेल्थसाठी आणि वेलबिंगसाठी खूप महत्वाचं काम करत असते. त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असते. आपण खाल्लेलं व्यवस्थित पचवण्यासाठी आणि ते व्यवस्थित ऍब्सॉर्ब करण्यासाठी आणि आपण खाल्लेल्या जेवणातून जे बॅड टॉक्झिन्स आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम आणि असे खूप सारे इम्पॉर्टंट फंक्शन आहे जे आपलं आतडे त्याच्यावर काम करत असतात. आणि हे सगळं काम आपले आतडे जर व्यवस्थित केलं नसेल तर त्याच्यापासून आपल्याला काही त्रास होऊ शकतो. म्हणजे आतड्यांना सूज येणे किंवा पोटात सारखं दुखणे, पोटात वारंवार दुखणे, पोटात सूज येणे किंवा अपचन होणे, पोटात गॅस होणे, ऍसिडिटी पण होऊ शकते, पोटात गॅस पण होऊ शकते, कधी कधी पोटात IBS पण होऊ शकते. IBS म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, म्हणजे ते पण एक पोटदुखीचाच आजार आहे. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे खूप चांगलं डेली रुटीन. जर हे तुम्ही फॉलो केल्यानंतर हे सगळं प्रॉब्लेम दूर होऊ शकतात आणि कधीच आपल्यात त्याच्यामुळे आपल्याला कधीच परत त्रास होणार नाही. हे असं जे मी सांगणार आहे हे असं एक डेली रुटीन आहे. ते मी कधी कधी माझ्या मेडिकलमधल्या कस्टमरांना पण सांगतो, माझ्या जवळच्या नातेवाईकांना पण सांगतो आणि कधी कधी मी पण स्वतः हे फॉलो करतो. म्हणजे कधी कधी बाहेरचं जेवण झालं, जास्त हेवी जेवण झालं, कुठल्या फंक्शनमध्ये जेवण झालं तर मी पण हे स्वतः फॉलो करतो. कधी कधी व्यवस्थित पोट साफ होण्यासाठी पण मी याचा यूज करतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे रुटीन व्यवस्थित समजून घ्या. हे तुमच्यासाठी आपल्या हेल्थसाठी खूप फायदेमंद आहे. आयुर्वेदिकमध्ये असं सांगितले की जेवढा वेळ आपल्याला युरिन पास करण्यासाठी लागतो तेवढाच वेळ आपल्याला आपले स्टूल पास करण्यासाठी लागावेत. पण खरं हे आहे की आपल्याला कधी कधी टॉयलेटसाठी, डिसेंट्रीसाठी आपल्याला टॉयलेटसाठी कधी कधी 10 मिनिट लागते, कधी कधी 15 मिनिट लागते, कधी कधी खूप प्रेशर लावावं लागते, कधी कधी तरी पण पोट साफ होत नाही आणि तरी पण आपलं पोट कधी कधी साफ होत नाही. आणि हे प्रॉब्लेम सारखं आपल्याला येत असेल तर आपल्या आतड्यात खूप सारे टॉक्झिन्स जमा झालेले आहेत आणि हे टॉक्झिन्स आपल्या आतड्यानंतर त्याच्यापासून इजा व्हायलाच आणि ह्याच्यापासून पूर्ण आपल्या बॉडीला पण इजा व्हायला चालू झालेली आहे. जर तुम्हाला वारंवार पोटदुखीचा त्रास होत असेल किंवा स्टूल व्यवस्थित पास होत नसेल तर तुम्हाला हे रुटीन जरूर आणि महत्वाचं हे जरूर तुम्हाला फॉलो करायला पाहिजे. आणि हे रुटीन प्रत्येक महिन्यात 7 ते 10 दिवसापर्यंत करायला पाहिजे आपल्याला. तर या रुटीनचं आपल्याला सुरुवात करायचं आहे सकाळपासून. म्हणजे सकाळी उठल्यावर आपण पहिल्यांदा 1 ग्लास पाणी घ्यायचं, त्यात एक अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. लक्षात ठेवा, लिंबू हे फ्रेशच तुम्ही कट करा. आधीचं अर्ध कट केलेलं आदल्या दिवशीचं वगैरे वापरू नका. फ्रेश तुम्ही अर्ध कट करा आणि तेच लिंबू वापरा. ते लिंबू पिळलेले 1 ग्लास पाणी तुम्ही सकाळी उठल्या उपाशी पोटी प्या. ब्रश करायच्या आधी. मोकळ्या पोटी जर तुम्ही हे पिल्यानंतर आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम स्टिम्युलेट होते, गॅस्ट्रिक ज्यूस व्यवस्थित एकदम रिलीज होते आणि आपल्या बॉडीमध्ये जमा झालेली जी काही टॉक्झिन्स असतात ते पण फ्लश आउट व्हायला खूप मदत होते. आणि याच्यामुळे दिवसभर तुमचं मेटाबॉलिझम पण व्यवस्थित राहते आणि दिवसभर तुम्हाला हलकं पण वाटते आणि जे काही तुम्ही दिवसभरात त्यावेळी खाताय ते तुम्हाला व्यवस्थित एकदम पचन होते त्याचं. आणि महत्वाचं म्हणजे हे लिंबू पाणी पिल्यानंतर आपल्याला अर्धा पाऊण तास काहीच खायचं नाही आहे. त्यात तुम्ही वॉकिंग करू शकताय, थोडं एक्सरसाइज करू शकताय, योगा करू शकताय. पण लिंबू पाणी पिल्यानंतर अर्धा पाऊण तास काहीच आपल्याला खायचं नाही आहे. अर्ध्या तासानंतर आपल्याला काय करायचं आहे, ॲलोवेराचं यूज करायचं आहे. जर तुमच्यात ॲलोवेराचं झाड नसलं, त्याचं रोप नसलं तर तुम्ही आपल्या जवळच्या नर्सरीतनं किंवा कुठून पण ॲलोवेराचं रोप आणा आणि आपल्या ते घरात लावा. आणि तुम्ही काय करा, ॲलोवेराचं एक पान ते कापून घ्या आणि त्यातलं मधलं जो काही भाग असतो ट्रान्सपरंट जे जेल असते ते तुम्ही एका चमच्यानं काढून घ्या आणि ते जेल आपण काढलेलं असते ते 1 ग्लास पाण्यासोबत त्या पाण्यात मिक्स करून ते खावा किंवा प्या. ॲलोवेरा खाल्ल्यामुळे काय होते, आपल्या बॉडीमध्ये डिटॉक्स प्रक्रिया चालू होत्या, डिटॉक्स प्रक्रिया ऍक्टिव्ह होत्या. आणि ॲलोवेरा खाल्ल्यानंतर आपल्याला परत अर्धा पाऊण तास काहीही खायचं नाही आहे. अंघोळ करू शकताय, फ्रेश होऊ शकताय आणि ते सगळं झाल्यानंतर तोपर्यंत तुम्ही आपल्या नाश्त्याला नाश्ता करू शकताय. तोपर्यंत अर्धा पाऊण तास होऊनच गेलेलं असते. आपण अंघोळ करून, ब्रश करून सगळं फ्रेश होऊन झाल्यानंतर नाश्त्यात तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, फ्रेश फ्रूट खायचं आहे आणि ते व्यवस्थित कट करून घ्या, एका कटोऱ्यात घ्या आणि आपण आधी जसं बघितलं तसं ते 32 वेळा चवून खावा. ते चवून खाल्ल्यानंतर आपलं व्यवस्थित पचन होते आणि आपण कमी कॅलरी इंटेक करतोय, त्यामुळे वजन कमी व्हायला पण आपल्याला त्याचं मदत होते. आणि फ्रेश फ्रूट खाल्ल्यानंतर आपल्याला 1 कप ओट्स घ्यायचे आहेत. ओट्समुळे आपल्या बॉडीला खूप न्यूट्रिशन मिळते. ओट्समध्ये खूप फायबर असतात, त्यामुळे आपल्या बॉडीला फायबर पण मिळते, विटॅमिन मिळते, मिनरल्स मिळतात, बाकीचे सगळे प्रोटीन आणि मिनरल्स आपल्याला त्यातून मिळतात जे की आपल्या बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करते. आणि त्यातल्या फायबरमुळे आपल्याला आपले आतडे साफ करण्यासाठी पण त्याचा खूप चांगला मदत होतो. आणि हे तुम्ही महिन्यातून 8-10 दिवस ज्यावेळी करत असता त्यावेळी तुमच्या नाश्त्यात बिलकुल कॉफी किंवा चहाचा यूज करू नका. आपल्यात बऱ्यापैकी असे लोक आहेत की ज्यांना सकाळी चहा किंवा कॉफी जर नाही पिलं तर त्यांना डोकेदुखीचा त्रास होतोय, कारण त्याचा आपल्याला सवय झालेला आहे. ह्या 8 ते 10 दिवसात तुम्ही प्रयत्न करा की
चहा किंवा कॉफी बिलकुल आपल्याला ते अवॉइड करायचं आहे. आणि नाश्त्यानंतर आपलं वेळ येते की दुपारी जेवायचं. तर जेवणामध्ये आपण काय काय घेऊ शकतो त्यावेळी, आणि जेवणाच्या अर्धा तास आधी आपल्याला फ्रेश व्हेजिटेबल आणि फ्रेश फ्रूट खायचे आहेत 1 बाउल. त्याच्यासोबत तुम्ही सॅलेड पण घेऊ शकताय, म्हणजे काकडी, टोमॅटो वगैरे असेल ते, गाजर वगैरे. आणि त्याच्यानंतर अर्धा तासानं तुम्ही जेवू शकताय, ते पण 32 वेळा हळूहळू चवून. जेवायला कमीत कमी अर्धा तास लागायला पाहिजे. जेवणात तुम्ही चपाती घेऊ शकताय, भाकरी घेऊ शकताय, एक सीझनल कुठलं पण भाजी घेऊ शकताय, पालेभाजी. त्यासोबत आपण एक डाळ घेऊ शकताय आणि थोडंसं भात घेऊ शकतोय. आणि जेवणात जे आपण चपाती घेतोय की प्रयत्न करा की ती प्लेन चपाती नको किंवा प्लेन भाकरी नको. त्यात आपण नाचणीचं पीठ थोडं ॲड करा. त्या रोटीला मल्टीग्रेन बनवा, जेणेकरून आपल्याला सगळे मल्टीग्रेन आपल्या बॉडीमध्ये मिळतील. त्यात तुम्ही डाळींचं पीठ त्यात ॲड करू शकताय, किंवा वेगवेगळ्या डाळींचं पीठ तुम्ही त्यात ॲड करू शकताय, नाचणीचं पीठ ॲड करू शकताय, बाजरीचं पीठ ॲड करू शकताय, थोडंसं ज्वारी, थोडंसं रागी पण त्यात ॲड करू शकताय. हे मल्टीग्रेन तुम्ही चपाती किंवा भाकरी खाल्ला तर आपल्या आतड्यांना ते चिटकत नाहीत. आणि त्या मल्टीग्रेन्समध्ये जे ग्रेन्स असतात त्यात मिलेट्स असतात. ते मिलेट्स आपल्या बॉडीत व्यवस्थित पोट साफ करायचं, परत व्यवस्थित पचनक्रिया करायचं काम करत असते. आणि बॉडीला आपल्याला डिटॉक्सिफाय करण्याचं काम ते करत असते. त्यात कॅलरी पण खूप कमी असतात, फॅट पण खूप कमी असते, पण न्यूट्रिएंट खूप जास्त असतात त्याच्यात. त्याच्यासोबत आपण जेवणात जे बाकीचं काही आपण भात वगैरे घेतो ते एक कम्प्लीट आपला डाएट त्याच्यापासून तयार होतोय. त्याच्यापासून प्रॉपर आपल्याला न्यूट्रिशन मिळते आणि त्याच्यापासून आपल्याला काही नुकसान पण होत नाही. संध्याकाळच्या वेळी परत आपण परत थोडं फ्रेश फ्रूट वगैरे खाऊ शकतोय, कच्च्या पालेभाज्या खाऊ शकतोय. त्याच्यानंतर एकदा का सूर्यास्त झालं की सूर्यास्ताच्या आसपास आपल्याला परत जेवण करायचं आहे. आपल्या रात्रीच्या जेवणात आपल्याला एकदम जेवढं कमी जेवता येईल तेवढं कमी जेवायचं आहे. म्हणजे जर तुम्ही समजा 3 ते 4 जर तुम्ही चपाती किंवा भाकरी घेत असाल तर त्याच्या निम्म घ्या, 1.5 किंवा 2 घ्या. आणि जेवढं लाईट वेट तुम्ही रात्री खाचीला, डिनर करचीला, तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं असते. आणि संध्याकाळी 6-7ला आपण जेवतोय, त्यामुळे आपल्या बॉडीला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पूर्ण डायजेशन करायला किंवा बॉडी डिटॉक्सिफाय करायला खूप मदत मिळते. आतड्यांना पण खूप वेळ मिळेल की व्यवस्थित साफ करायला, आणि आपल्या बॉडीमधली इम्युनिटी पॉवर पण त्यासोबतच वाढेल. त्याच्यासोबत आपली बॉडी हिलिंग प्रोसेसमध्ये जाईल. त्यामुळे आपले जे काही आपल्याला भविष्यात आजार होणार आहेत ते पण त्याच्यापासून कमी होतील. आणि त्या हिलिंग प्रोसेसमुळे आपल्या बॉडीत जे काही खराब सेल्स झाल्यात ते पण रिसायकल करायचं काम ते सेल्स करतील. त्याच्यासोबत काही लोकांचं असं असते की जर समजा 6-7ला जेवलो तर रात्री मी 10-11ला झोपतो, तर मला त्याही पण काहीतरी भूक लागेल, काहीतरी खाऊ वाटेल, काहीतरी क्रेविंग होईल. तेच मी सांगतोय, रात्री आपण झोपायच्या वेळी पण काही आपल्याला आपण खाऊ शकतोय. ते काय खायचं आहे ते मी सांगतो. त्याच्यापासून आपलं पोट पण भरेल आणि रात्रभर आपल्याला भूक पण लागणार नाही आणि आपल्याला त्याच्यापासून फायदा पण होईल. आणि रात्री आपल्याला 1 कप दूध घ्यायचं आहे. त्या 1 कप दुधात आपल्याला 2 चमचे इसबगोल घ्यायचं आहे आणि ते तसंच 2 मिनिटं ठेवायचं आहे. ते 2 मिनिट ठेवल्यानंतर ते इसबगोल स्वेल होते, म्हणजे थोडं फुगतंय, एकदम ते असं खीर टाईप होते आणि ते आपण रात्री खायचं आहे. ते रात्री आपण खाल्ल्यानंतर त्यात खूप फायबर असतात, खूप न्यूट्रिएंट असतात आणि त्याच्यामुळं एकदम लो कॅलरी असते ते, आणि त्याच्यामुळे आपल्याला रात्रभर भूक पण लागणार नाही. आणि ते थोडं गोड करण्यासाठी आपल्याला त्यात थोडंसं आपण खडीसाखर घालू शकतोय किंवा कोकोनट शुगर त्यात घालू शकतोय. रेग्युलर रिफाईंड शुगर त्यात वापरायचं नाही आपण. तर इसबगोल आपल्या आतड्यात चिकटपणा निर्माण करते. आपले जे काही स्टूल्स सकाळी पास होणार आहेत ते एकदम बल्क क्वांटिटीमध्ये तयार करते. त्यामुळे आपलं पेट एकदम सकाळी स्वच्छ आणि एकदम ॲक्युरेट साफ होते. त्याच्यासोबत इसबगोल आपलं कोलेस्ट्रॉल कमी करते, आपलं शुगर कमी होण्यास मदत होते. ॲक्सेस फॅट जे आपल्या काही बॉडीमध्ये जमा आहेत ते आपलं कमी होण्याचं काम करते. आणि रात्री त्याच्यापासून आपल्याला भूक पण लागणार नाही. इसबगोलमध्ये एकदम कॅलरी असते आणि रात्री झोपताना आपण ते घेतलं तर त्याच्यापासून आपल्याला काही नुकसान पण होत नाही आणि काही प्रॉब्लेम पण होत. तर सकाळपासून रात्रीपर्यंत हे तुमचं रुटीन व्हायला पाहिजे. महिन्यातून कमीत कमी 8 ते 10 दिवस हे आपल्याला करायचंच आहे. आणि त्याच्यामुळे आपली बॉडी डिटॉक्स व्हायला पण चालू होईल आणि भविष्यात आपल्याला जे काही आजार होणार आहेत त्या आजारांपासून पण आपल्याला मुक्तता मिळेल. आणि याच्यामुळे आपल्याला भविष्यात कधी कॉन्स्टिपेशन आणि पोटदुखीचा त्रास कधीच होणार नाही. आणि हे रुटीन फॉलो केल्यामुळे आपल्याला त्याचे खूप चांगले फायदे होतात. महत्त्वाचं म्हणजे आपलं डायजेशन एकदम इम्प्रूव्ह होते, एकदम स्ट्रॉंग होते. गॅस आणि ऍसिडिटीचा आपल्याला काही त्याच्यापासून प्रॉब्लेम असेल तर ते पण यामुळे आपलं दूर होते. कॉन्स्टिपेशनला लांब घालवण्यासाठी खूप हे अमेझिंग आहे. तुम्हाला किती पण जुनं पोटदुखी असू दे, कसलं पण पोटदुखी असू दे, विश्वास ठेवा, हे केल्यानंतर नक्की त्याच्यापासून आपल्याला 4 ते 5 दिवसात रिलीफ मिळेल. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि हेल्थ संबंध माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.